आपण गाडीच्या दिशेने धाव घेतली. आम्हाला शिट्ट्या मारताय पोलीस. सगळी जनता खाली होती. हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आज आपण बाईक राईड करत करत अशा सुंदर अशा लोकेशनला आलेलो आहोत. गंगापूर रोडवरून तुम्ही थोडं पुढे आल्यानंतर काही किलोमीटर गंगापूर डॅम्प लागतो. त्या गंगापूर डॅमच्या थोडं आतल्या साईडला आपण आलेलो आहे. समोरचा व्ह्यू जेव्हा तुम्हाला दाखवेल तेव्हा खरंच वाटेल तुम्हाला की जबरदस्त लोकेशन आहे. आपण इथे नक्की व्हिजिट एकदा द्यायला पाहिजे. समोरचा व्ह्यू चेक करा. सुंदर असा व्ह्यू आहे समोर. सुंदर. हलका हलका पाऊस पडून गेलेला आहे आणि थोडंफार ऊन पण पडलेलं आहे. थोडं झूम करून दाखवतो. मस्त वातावरण झालेलं आहे एकदम बाईक राईडसाठी. जबरदस्त. नाशिकला असताना पण मी ब्लॉग चालू करू शकलो असतो, पण अशा लोकेशनमध्ये ब्लॉगची सुरुवात करणं मला जास्त योग्य वाटलं म्हणून मी इथं ब्लॉग स्टार्ट केला आहे. समोरचा व्ह्यू खरंच जबरदस्त आहे. एक 360 व्ह्यू देतो. वरती मी बाईक पार्क करून आलो आहे आणि थोडं खाली उतरलेलो आहे. इथं हा 360 व्ह्यू आहे. इथे एक रिसॉर्ट पण आहे आतमध्ये. आपली बाईक तिथं वर लावलेली आहे. जबरदस्त. या सुंदर अशा लोकेशनवर आपण इथे एक अर्धा तास थांबून मस्त एन्जॉय केला आहे. निसर्गाचा आनंद घेतला आहे. आणि इथून आता पुढे आपण कश्यपी डॅमला जाणार आहोत. जाता जाता जमल्यास मोटो व्लॉगिंग पण करू. आपली वरती इथं गाडी, इथं आपली गाडी आहे यामाहा. आज आपल्याकडे भरपूर वेळ आहे फिरायला, त्यामुळे काय टेन्शन नाही. अजून 2-3 तास जरी फिरलं पुढे तरी काही टेन्शन नाही आहे आपल्याला. वेळ काढून आलेलो आहोत आम्ही. ही राहिली आपली बाईक आणि वाईफ. यामा. चला तर मग निघूया पुढे. इकडून पण बहुतेक बाहेर निघायला रस्ता आहे असं वाटतंय मला. आपण जाऊ शकतो. रोड पण एकदम चांगला आहे. यस, बरोबर मेन रोडला आलो आपण डायरेक्ट. गंगापूर डॅम्पला व्हिजिट करून आता आपण पुढे निघालो आहोत कश्यपी डॅमकडे. मध्ये आपल्याला दुगाव लागेल. दुगाववरून आपल्याला जा बाबा, तू पहिले हॉर्न मारून घे. जा, हॉर्न मारून घेतो पहिले. वाजव, अजून वाजव, अजून 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 अजून. क्या बात. हां, तर मी काय म्हणत होतं, इथून आपण पुढे जाणार आहोत. आता थोड्याच अंतरावर दुगाव आहे. दुगाववरून आपल्याला घ्यायचा लेफ्ट टर्न. लेफ्ट टर्न घेतल्यानंतर आपण गिरणारे गावापर्यंत जाऊ. गिरणाऱ्या गावावरून आपल्याला तिकडून पुढे आपल्याला कश्यपी डॅमकडे जायला रस्ता आहे. तर तिथले काही स्पॉट आपण कव्हर करूया आणि मध्ये काही जर सुंदर लोकेशन दिसले तर ते पण कॅप्चर करूया. पाऊस आता बऱ्यापैकी थांबला आहे. थोडं हलका ऊन पण पडलं आहे. कारण की नाशिकमधून निघालो तेव्हा फार जोरात पाऊस चालू होता. पण पाऊस थांबला आहे, काही सांगता येणार नाही. पण पाऊस परत चालू पण होऊ शकतो, परत येऊ पण शकतो पाऊस. पण आत्ता तर जरा कडक ऊन पडायला सुरुवात झाली. वातावरण एकदम मस्त झालेलं आहे. आणि आज संडे असल्यामुळे गंगापूर डॅम्पवर जशी लोकांची गर्दी होती तशी कश्यपी डॅम्पला पण गर्दी असेल. कारण की तिथे हॉटेल्स वगैरे, हट्स वगैरे बनवलेले आहेत. फिश वगैरे, धरणातले फिश ताजे काढून बनवून देतात तिथे.
चला तर मग चलूया त्या लोकेशनला. समोरचा व्ह्यू चेक करा मित्रांनो, जबरदस्त व्ह्यू आहे, जबरदस्त. क्या बात आहे. समोर डोंगरांचा व्ह्यू क्लिअर नसेल कारण की तिकडे जर एक तर थोडं पाऊस चालू आहे, नाही तर असं धुक्यासारखं वातावरण तयार झालेलं आहे. बाबा बोर्ड मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे गिरणारे गाव आपल्याला इथून जायचं आहे लेफ्टला. हे आपल्या समोर आहे दुगाव. इथं शेतामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला द्राक्ष बघायला मिळते. हा रस्ता आहे, हा पूर्णपणे मखमलबाद रोड आहे. इथून जर राईटला गेलं तर मखमलबाद गावात जातो रस्ता आणि इथून आपण वळलेलो आहे लेफ्टला. गिरणारे गावाकडे. कश्यपी डॅमकडे जाताना जबरदस्त आपल्याला निसर्ग सौंदर्य बघायला मिळतं. त्याचा आनंद घेत आम्ही गिरणारा गावाच्या पुढेपर्यंत आलेलो आहे. समोर कश्यपी डॅमची वॉल आहे. थोडा थोडा पाऊस यायला मस्त सुरुवात झालेली आहे आणि आपण पण कश्यप डॅम जवळ पोचलो, ऑलमोस्ट पोचलोय आपण. हा कश्यप डॅमचा व्ह्यू. वरती इथे असे छोटे छोटे हट्स बनवले आहेत. इथे बसून कश्यप डॅमचा व्ह्यूचा आनंद घेता येईल. कश्यप डॅमचा बऱ्यापैकी गर्दी आहे, भरपूर लोकांची गर्दी पुढे जास्त दिसतंय. चला आपण पण कुठेतरी गाडी थांबवू आणि व्ह्यू एन्जॉय करू. कश्यपी डॅमच्या सुंदर अशा लोकेशनवर बरीच गर्दी पाहून मी एका ठिकाणी गाडीच थांबवून घेतली. थोडी गर्दी कमी झाल्यावर खाली उतरू, समोरचा व्ह्यू चेक करा. तिथं खाली उतरायला पण जागा आहे, गर्दी कमी होते हळूहळू. समोरचा व्ह्यू आहे. इथं खाली उतरायला जागा आहे. ही सगळी गर्दी जी आहे, ही सगळी जनता खाली होती. थोडा पाऊस जोरात आला, सगळे वर पळत आले. आपण थोडं खाली उतरलेलो आहोत कारण की त्या बाजूला जिथे मी गाडी थांबवली होती तर खूप गर्दी होती, खूप लोक होते आणि खाली पोलीस पण होते. त्याच्यामुळे ते जास्त पुढे जाऊ देत नव्हते. त्यांचंही बरोबर आहे, पावसा पाण्याचे दिवस आहे. कुठे पाय सटकला काय झालं, पोलिस त्यांच्या जागेवर एकदम करेक्ट आहे. पण तिकडे गर्दी असल्या कारणाने आपण रोडवरून थोडं खाली आलेलो आहोत. समोर हे हॉटेल आहे, तिथं लोक मस्त एन्जॉय करताय. इथं राहण्याचे रूम्स सुद्धा आहे. रूम्स आपण मगाशी जिथं होतो तो स्पॉट आहे. अजूनही तिथं आहेत लोक, आहे बऱ्यापैकी लोक आहेत तिथे. पण आपण जिथं आलेलो आहोत तिथं व्ह्यू पण चांगला आहे तिथून आणि गर्दी काहीच नाही आहे. बायकोनी एकदम असा छानसा बसायचं दगड शोधून काढलाय बेंच सारखा. समोरचे पुढचे व्ह्यू एन्जॉय करते ती. शीतल
व्ह्यू चेक करा, क्या बात आहे, क्या व्ह्यू आहे. झूम करून दाखवतो तुम्हाला. असं वाटतच नाही आपण नाशिकच्या एक 20 किलोमीटर अंतरावर अशी व्ह्यूज एन्जॉय करतोय. तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. नाशिकच्या बऱ्याचशा लोकांना माहिती आहे हे स्पॉट, त्यामुळे सॅटर्डे संडेला इथं बऱ्यापैकी गर्दी असते, मला माहिती आहे. पण जे कोणी आले नसतील त्यांनी नक्की इथे व्हिजिट करा आणि निसर्गाचा आनंद घ्या. खूप छान, खूपच छान. मित्रांनो, आपण कशी पिण्यामपोरच आहे. अजून आम्हाला इथून जायचीच इच्छा होत नाही आहे. इथं अजून पुढे जाऊन बसलेली आहे. अगदी पाण्याच्या जवळ एक छानसा असा दगड आहे. एकाला किंवा दोघांना बसता येईल असा एवढंच साईजचा दगड आहे तो. आणि शिट्ट्यांचा आवाज येत आहे पोलिसांचे. अयो, आम्हाला शिट्ट्या मारताय पोलीस. हो करेक्ट. यस सर, यस सर, आलो आलो. यस सर, निघालो निघालो. यस सर, यस सर. पोलीस काका खूपच चिडलेले आहेत आणि सगळ्यांना ओरडत आहेत. तेव्हा ते दाखवू का तुम्हाला. कुठून ओरडत ओरडत आले ते. यस सर, यस सर. चला घातलंय. ए चल रे ब्ल्यू शर्ट. त्याच्यामुळे आपण गाडीच्या दिशेने धाव घेतली. बसलेले कोण दिले. पहिले ज्या लोकेशनला आपण थांबलो होतो ना, त्या लोकेशनवर दादा आले होते. सगळी गर्दी हटवली त्यांनी. वरती गाड्या बघा, किती गाड्या आहेत. नाही म्हणता म्हणता आपण खूप खालपर्यंत उतरून आलो होतो. आपली बाईक थोडी पुढे. आता बाईक पर्यंत जाऊया पायी पायी. प्रचंड गर्दी, प्रचंड गाड्यांची गर्दी आहे. ही आपली यामा. हा समोरचा व्ह्यू. आणि मी तुम्हाला जे हॉटेल दाखवलं होतं स्टेसाठी, हे हॉटेल आहे. बाजूला पण हॉटेल्स आहेत. इथं फिश एकदम ताजे ताजे मिळतात धरणातले. त्याच्यामुळे लोक सॅटर्डे संडे इथं मस्त एन्जॉय करतात. बाकीच्या सगळ्या गोष्टी पण होता, पण आता मी काही बोलत नाही ब्लॉगमध्ये. त्याच्यामुळे इथं पोलिसांचा बंदोबस्त थोडा जास्त असतो. एनिवे, असं वाटतं हा ब्लॉग जास्त मोठा होईल. आजचा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो ते नक्की सांगा. आम्ही तर खूप एन्जॉय केलं. तुम्ही एन्जॉय केला का नाही केला एक कमेंटद्वारे कळवा. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा, सुंदर अशी कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.